बीकेसीतील कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार। सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटींचा खर्च, कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू। गोरेगावच्या उड्डाणपुलातील अडथळे होणार दूर, 39 खारफुटी तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी। पोटहिशाचे नकाशे असतील तरच जमीन खरेदी होणार, राज्य शासनाचा हा नवा नियम। मालमत्तेची ओळख पटवण्या इतपत तिचे पुरेसे वर्णन हवे, या पोटनियमात बदल करून पोटहिशाच्या नकाशाची सक्ती। धुळे जिल्ह्यातील कृषी सहाय्यक 15 मे पासून काम बंद आंदोलन करणार। कृषी सहाय्यकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं आंदोलनाचा इशारा। गेल्या 2 महिन्यांपासून धुळे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार नाही, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। नंदुरबारमध्ये लग्नसराई आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे एसटी बसमध्ये गर्दी वाढली। लालपरीत गर्दी वाढल्याने आर्थिक उत्पन्नही वाढणार। भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे नंदुरबार जिल्ह्यात आमचूर उत्पादक शेतकरी अडचणीत। पंजाब आणि राजस्थानातील व्यापारी येत नसल्यानं आमचूरची विक्री थांबली। नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसामुळे प्रचंड नुकसान। पंचनामे करण्याची आमदार विजयकुमार गावितांची मागणी।